नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. रेयांश अशोक मामाच्या मोबाईलवरती आलेल्या बँकेच्या नंबरवरती कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन घेऊन प्रोसेस पूर्ण करतो आणि अशोक मामांना म्हणतो झालं. त्यावर ते विचारतात काही प्रॉब्लेम नाही आला ना? त्यावर तो म्हणतो नाही. त्यावर ते म्हणतात नाही, बराच वेळ बोलत होतास म्हणून विचारलं. त्यावर रेयांश म्हणतो नाही, प्रोसेस जरा किचकट आहे पण ऑलमोस्ट झालं आहे आता. त्यावर ते विचारतात पैसे मिळतील ना? रेयांश म्हणतो हो, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑनलाईन, ते आपण करूयात. त्यावर अशोक मामा म्हणतात अरे बापरे, हे आहेच का अजून? त्यावर तो म्हणतो हे एकदा व्हेरीफाय झालं ना की तुमचे FDचे पैसे लगेच तुमच्या दुसऱ्या अकाउंटवर रिफ्लेक्ट होतील. त्यावर अशोक मामा विचारतात पण नक्की पैसे मिळतील ना? त्यावर तो म्हणतो हो आजोबा, मी करून देतो तुम्हाला. त्यावर ते म्हणतात खरं तर हे मी शिकायला पाहिजे तुझ्याकडून, शिकवशील? त्यावर तो म्हणतो हां ठीक आहे, तुमच्याकडे बँकेचं ॲप आहे? त्यावर मामा म्हणतात नाही. त्यावर रेयांश म्हणतो ठीक आहे, मी डाउनलोड करतो. आणि तो कसं डाउनलोड करतात आणि काय करतात हे अशोक मामांना सांगू लागतो. हे बघा, आपल्याला हे ॲप डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड झालं की आपल्याला आपले डॉक्युमेंट्स स्कॅन म्हणजे त्याचे फोटो काढावे लागतील आणि इथे अपलोड करायचे. ते काढल्यानंतर तुमचे बेसिक डिटेल्स येतील. अशोक मामा त्याला क्वेरीज विचारू लागतात आणि तो त्याचं सोल्युशन त्यांना सांगू लागतो. ईश्वर त्या दोघांचं काय चालू आहे ते सगळं बघत असतो आणि त्याला खूप छान वाटतं की अशोक मामा काहीतरी शिकायचा प्रयत्न करताय. इकडे भैरवीचे बाबा म्हणजे संयमीचे चंदोबा तिच्यावर ओरडत असतात कमाल आहे तुझी. संयमी, तुझं बोलणं नेमकं काय बोलणं आहे तुझं? म्हणजे मुलांनी वाटेल तसं वागायचं आणि पालकांनी काहीच बोलायचं नाही? मुलांची मनं जपा आणि त्यांना परत काही बोलूही नका. अरे काय चाललंय काय? सतत आम्ही घाबरून जगायचं आणि तुम्ही वाटेल तसं बोलायचं? त्यावर मीनू आजी म्हणते आहो, मी म्हणाले होते ना की चिडू नका. त्यावर ते म्हणतात मग चिडू नको, मग काय करू? हिला गरज काय होती अपरात्रीला पार्टीला जायची? वय काय हिचं? ते विचारतात ह्या पार्टीसाठी लागणारे पैसे कुठून आले होते? त्यावर संयमी म्हणते मला माऊने दिले होते. भैरवीचं नाव ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि ते म्हणतात झालं, म्हणजे झवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. त्यावर संयमी म्हणते मला माहिती आहे, हेच होणार आहे तिकडे पण. आधी ते मला बोलणार, मग नंतर माऊला बोलणार. त्यांना तर चान्सच मिळाला आहे ना माऊला आणि मला चुकीचं ठरवण्याचा, म्हणूनच मला इथे राहायचं आहे, तिथे जायचं नाही आहे. त्यावर अनिश संयमीला म्हणतो हे बघ, तुझ्याकडे चॉईस नाही आहे. त्यावर संयमी म्हणते काका तुला पण कळत नाही आहे का मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर अनिश म्हणतो मला कळतं आहे. त्यावर ती म्हणते मग? त्यावर तो म्हणतो हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे एकटीशी, आणि म्हणतो काका आणि संयमीला तिथून घेऊन जातो. संयमी आणि अनिश जेव्हा आत जातात तेव्हा मीना म्हणते तुम्ही चिडून बोललात की मुलं घाबरतात आणि मग बोलणंच बंद करतात. भैरवीच्या बाबतीत पण हेच झालं आहे आणि आता हळूहळू संयमीचं पण तेच व्हायला लागलं आहे. इकडे अनिश संयमीला म्हणतो हे बघ सॅम. त्यावर ती म्हणते बोल, तू पण बोल ना, मला सगळे त्याच विषयावर बोलताय, आता तू पण बोल, गो ऑन. त्यावर अनिश म्हणतो एक मिनिट, तू का चिडतीयेस? तू चिडण्याचं काही एक कारण नाही आहे. सगळे तुला बोलतील हे अँटिसिपेट करून का बोलतीयेस तू? हे बघ, हे टँड्रम थांबव. त्यावर संयमी म्हणते ओके फाईन, करते मी ॲक्सेप्ट, आय एम सॉरी, झाली माझ्याकडून चूक. त्यावर अनिश म्हणतो नाही सॅम, त्या पार्टीला गेलीस ही तुझी चूक होती, पण ती धमकीची चिठ्ठी दॅट वॉज कम्प्लिटली ब्लंड. हे चुकून झालं नाही आहे तुझ्याकडून, हे तू कम्प्लीट प्लॅनिंग करून केलंस. का केलंस? त्यावर संयमी शांत बसते आणि अनिश तिला म्हणतो मी सांगतो, कारण तू कम्प्लिटली फ्रीकआउट झालीस, जशी आत्ता झाली आहेस ना तशी. त्यावर संयमी म्हणते असं काही नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो असंच आहे, माणूस घाबरल्यावर वेड्यासारखं वागतो, जशी तू आत्ता वागतीयेस. आणि तो म्हणतो तुला एक फन ट्रिविया सांगू? त्यावर संयमी म्हणते फन ट्रिविया आणि आत्ता? त्यावर अनिश सांगू लागतो जंगलात जेव्हा प्राण्याची शिकार करायची असते ना तेव्हा त्याच्या सगळ्या बाजूने ढोल वाजवतात, त्यामुळे तो वेड्यासारखा रँडमली पळत सुटतो आणि शिकाऱ्याच्या जाळ्यात जाऊन अडकतो.
कारण तो विचार करत नाही आणि मरतो. त्यावर संयमी म्हणते, काका पण तू मला का सांगतोयस हे सगळं? अनिश म्हणतो, तुझे इमोशन्स कंट्रोल करायला शिक. आणि म्हणतो, जंगलातला सगळ्यात व्हॅल्युएबल लेसन काय माहिती आहे तुला? संयमी विचारते, काय आहे? त्यावर अनिश म्हणतो, जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा पळून जायचं नाही तर फाईट करायचं. आणि तो म्हणतो, कारण पळून गेलं की ती संकटं कधी ना कधी परत येऊन आपल्याला गाठतातच. पण जर फाईट केलं तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. संयमीला अनिशचं बोलणं पटतं आणि ती त्याच्यासोबत घरी येते. घरी आल्यावर अनिश तिला किचनमध्ये घेऊन येतो तेव्हा भैरवी स्वयंपाक करत असते. अनिश आल्यावर तिला आवाज देतो. भैरवी संयमीला बघून म्हणते, समा कशी आहेस बाळा, ये. त्यावर संयमी घाबरतच विचारते, ते कुठं आहेत? त्यावर भैरवी म्हणते, आजोबा बाहेर गेलेत, येतील. त्यावर अनिश भैरवीजवळ जाऊन म्हणतो, अरे वा, आज काय स्वयंपाक तू बनवतीयस? त्यावर भैरवी म्हणते, येस, व्हिडिओ बघून चिकन बिर्याणी बनवते. त्यावर अनिश म्हणतो, वाव, चिकन बिर्याणी, आज काय स्पेशल आहे? त्यावर भैरवी म्हणते, काय नाही, पण आजचा दिवस खूप छान गेला. प्रेझेंटेशन खूप भारी झालं आणि सगळेजण खूप खुश आहेत. त्यावर अनिश म्हणतो, क्या बात आहे, म्हणजे प्रॅक्टिस करायचा फायदा झाला. त्यावर भैरवी म्हणते, येस, टोटली. संयमी वैतागून तिथून जायला लागते. भैरवी तिला आवाज देते आणि म्हणते, समा तू मला कॉंग्रॅच्युलेट नाही करणार आहेस? आज मी एवढी आनंदात आहे. तेवढ्या तिथं अशोक मामा येतात आणि म्हणतात, आणि मी सुद्धा. त्यावर अनिश विचारतो, काय झालं बाबा? त्यावर अशोक मामा म्हणतात, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, माझ्या FDचे सगळे पैसे मिळाले. त्यावर अनिश म्हणतो, वाव बाबा, दॅट्स अ ग्रेट न्यूज, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यावर ते म्हणतात, थँक्यू व्हेरी मच. आता मी स्वतः मुलांच्या शाळेत जाणार, पहिले संयमीच्या कॉलेजमध्ये जाणार आणि ॲडमिशनचे सगळे पैसे भरून येणार. भैरवी खाली मान घालून गपचूप उभी असते. अशोक मामा तिच्याजवळ जाऊन विचारतात, माझ्याकडे पैसे नाही आहे असं म्हणत होतीस ना तू? आणि ते पुढे म्हणतात, तर माझ्याकडे पैसे आहेत. त्यावर भैरवी त्यांना म्हणते, हे बघा, तुम्हाला उगाच जर वाकड्यात शिरायचं. त्यावर ते म्हणतात, अरे वा, स्वयंपाकाची तयारी चालू आहे वाटतं, असं म्हणून ते विषय बदलतात. आणि म्हणतात, सुनबाई स्वतः स्वयंपाक बनवतायत आज मी कच्च्या पोळ्यासुद्धा आनंदाने खायला तयार आहे. तेव्हा ते अनिशकडे बघून म्हणतात, अरे तू असा बघतोयस का माझ्याकडे? त्यावर अनिश म्हणतो, बाबा संयमी आली आहे. त्यावर ते संयमीकडे बघून म्हणतात, हां पाहिली की मी. आणि ते भैरवीशी पुन्हा बोलू लागतात, संयमी, हा तू ते चॅलेंज वगैरे काय ते सगळं विसरून जा. आणि ते संयमीकडे बघून म्हणतात, काय नाव तुझं? तू उद्या कॉलेजला जायला तयार राहा, त्याप्रमाणे मला तयारी करायला. हे ऐकून भैरवी रागातच तिथून जायला निघते. त्यावर अशोक मामा तिला आवाज देऊन म्हणतात, मी काहीतरी विचारतोय तुला. त्यावर संयमी रागातच बोलते, तुम्ही ना मुद्दामून वेगळा विषय काढताय, जरा नॉर्मल बोला ना. त्यावर ते विचारतात, म्हणजे कसा? त्यावर संयमी म्हणते, म्हणजे तुम्ही चिडलात ना माझ्यावर, मग ओरडा ना मला. आणि ती पुढे म्हणते, घरात पोलीस आले म्हणून ओरडा, मी चिठ्ठी ठेवली म्हणून ओरडा. मी कशी चुकली आहे, मी कशी मूर्ख आहे ते सांगा. माझ्यामुळे तुमची सोसायटीत बदनामी झाली, सगळं एकदाचं बोलून टाका ना. संयमी तिच्या मनातलं काय ते पटकन बोलून जाते. त्यावर अशोक मामा तिच्याजवळ जाऊन म्हणतात, त्याची काही गरज नाही आहे, कारण ते सगळं आधीच कळालं आहे तुला. आणि ते पुढे म्हणतात, पण जिला कळायला हवं होतं तिला तरी कळालं आहे का अजून? हे मला अजून कळलेलं नाही आहे. आणि ते भैरवीजवळ जातात आणि म्हणतात, 10 वर्षाच्या मुलाला वाढदिवसाला भेट म्हणून मोबाईल देणं, 16 वर्षाच्या मुलीला पार्टीला जायला परवानगी देणं. त्यावर भैरवी म्हणते, म्हणजे आत्ताही माझंच चुकलं आहे. त्यावर ते म्हणतात, 1001% चुकलं आहे. काय गरज होती संयमीला अनोळखी मुलांबरोबर पाठवायची? त्यावर भैरवी म्हणते, अनोळखी नव्हतं कोणी, सोसायटीतली मुलगी होती. त्यावर अशोक मामा विचारतात, पण ती बाहेर जाऊन काय करतीये हे तू बघितलं होतंस का? काय गरज होती ईशानच्या हातामध्ये आत्ताच मोबाईल देण्याची? त्यावर भैरवी म्हणते, कम ऑन, फोनचं महत्त्व मुलांना कळतं, तुम्हाला नसेल कळत. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय बिघडलं असतं अजून मुलांना 4 वर्षांनी मोबाईल दिला असता तर? त्यावर भैरवी म्हणते, बिघडलं असतं, त्यांना त्यांच्या मित्रांनी आउटडेटेड म्हणून चिडवलं असतं. त्यावर ते म्हणतात, मला चालेल,
त्यांचं बालपण उशिरा संपलेलं चालेल मला, पण ते अकाली मोठं झालेलं मला चालणार नाही. आणि ते भैरवीला म्हणतात, संयमी चुकली, कारण ती लहान आहे आणि तिने अजून बाहेरचं जग पाहिलेलं नाही आहे. पण तुझं मात्र तसं नाही आहे. तू तिला सावध करायला कमी पडली म्हणून ती क्लबला गेली. तू ती घाबरलेली असताना धीर द्यायला कमी पडलीस म्हणून तिने धमकी दिली. आणि ते म्हणतात, तू तुझं चॅलेंज पूर्ण करू शकली नाही आहेस भैरवी, त्यामुळे आता तुझी गरज नाही आहे. आणि ते म्हणतात, मुलांच्या ॲडमिशनसाठी आता माझ्याकडे पैसे आहेत, तेव्हा ही स्पर्धा बंद कर. असं म्हणून अशोक मामा तिथून जायला निघतात. त्यावर भैरवी त्यांना म्हणते, फारच भोळे आहात हो तुम्ही, आणि आउटडेटेडसुद्धा. ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, काय मला काही स्वप्न पडलं नव्हतं की त्या क्लबमध्ये रेड पडणार आहे म्हणून, आणि हे जे काही घडलं आहे ना ते माझं बॅड लक होतं, पण त्यात माझी चूक वगैरे असं काहीही नाही आहे. आणि हो, हे जे काही पैसे मिळालेत तुम्हाला त्याबद्दल खूप 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 अभिनंदन, पण जी रक्कम मला माहिती आहे त्यातून फक्त ॲडमिशन होणार आहे. ही मुलं किमान पुढची 10 वर्ष तरी शिकणार आहेत, आणि त्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते याहून 5 पट आहे. आणि ती विचारते, एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? यावर अशोक मामांजवळ उत्तर नसतं. त्यामुळे भैरवी त्यांना म्हणते, मग तुम्हाला माझी गरज आहे हे लक्षात ठेवा. आणि हो, मी हरले असेल, पण तुम्हीही जिंकला नाही आहात. हे ऐकल्यावरती अशोक मामा शांतपणे तिथून निघून जातात. इकडे चंदोबा इराला आवाज देतात, इरू बेटा, अगं इकडे, तुझ्यासाठी एक बातमी आहे बघ. त्यावर तिची मीना आजी म्हणते, अहो तुम्ही उगाच तिला काहीही सांगू नका हं, एकतर लहान मुलांच्या हातात पेपर द्यायची भीती वाटायला लागली आता. इरा त्यांना विचारते, कसली बातमी आजोबा? त्यावर ते म्हणतात, वयोगट 9 ते 12 निबंध स्पर्धा. त्यावर इरा विचारते, निबंध म्हणजे? त्यावर ते म्हणतात, निबंध म्हणजे एसे. तुला लिहायला आवडतं ना? त्यावर ती म्हणते, खूप. त्यावर ते म्हणतात, मग एसे लिही आणि मोठं बक्षीस मिळव. त्यावर तिची मीना आजी म्हणते, खूप मोठं म्हणजे 500,000 रुपयांचंच असणार ना? त्यावर तिचे आजोबा म्हणतात, नाही, 1,00,000 रुपये. त्यावर ती म्हणते, बापरे. त्यावर इरा म्हणते, 1,00,000 रुपये म्हणजे खूप जास्त पैसे असतात ना? त्यावर चंदोबा म्हणतात, हो विरू बाळा, इंडियन करन्सीमध्ये 1,00,000 रुपये म्हणजे खूप पैसे असतात. त्यावर इरा विचारते, त्यांनी काही टॉपिक दिला आहे का? त्यावर ते म्हणतात, हो दिलाय ना, पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा. त्यावर इरा म्हणते, पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट आणि भविष्य म्हणजे फ्युचर, राईट? त्यावर ते म्हणतात, राईट. इरा म्हणते, अरे बापरे, म्हणजे मला आता खूप तयारी करावं लागणार, त्यासाठी खूप रिसर्च करावं लागणार. आणि ती म्हणते, आजोबा मला तुम्ही इकडच्या लायब्ररीमध्ये घेऊन जाल? त्यावर ते म्हणतात, ओके डन. त्यावर ती म्हणते, तोपर्यंत मी माझ्याकडे जी बुक्स आहे त्यातनं रिसर्च करते. त्यावर तिची मीना आजी म्हणते, काहीही मोठे मोठे शब्द वापरतीये, रिसर्च काय, प्रेप काय? त्यावर चंदोबा म्हणतात, बरं आहे, आपलं आपलं शिकतीये. इकडे अशोक मामा ईश्वरच्या घरी येऊन त्याला म्हणतात, ए ईश्वर, चल ना, उठ, आपण बाहेर फिरून येऊया. त्यावर ईश्वर म्हणतो, आत्ता? त्यावर ते म्हणतात, अरे मॉर्निंग वॉक तर आपण नेहमीच घेतो, आता इव्हिनिंग वॉक घेऊया, चल. त्यावर ईश्वर त्यांच्यासोबत जायला निघतो. तेवढ्यात संयमी येऊन दारात उभी राहते. तेव्हा अशोक मामा संयमीकडे बघू लागतात. संयमी त्यांना म्हणते, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. ईश्वर अशोक मामांना म्हणतो, ठीक आहे, बोल तू, आम्ही आहोत आतमध्ये. आणि तो रियांशला आवाज देऊन म्हणतो, चल आतमध्ये जाऊया. रेयांश आणि ईश्वर आतमध्ये निघून जातात. अशोक मामा संयमीला म्हणतात, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? यू आर टू लेम, यू विल नेवर गेट अवर वाईब्स. त्यावर संयमी आश्चर्याने विचारते, हे शब्द तुम्हाला कसे माहीत? त्यावर अशोक मामा म्हणतात, शिकतोय तुझ्याकडून. त्यावर संयमी म्हणते, मला वाटलं तुम्ही मला रागवाल, तुमची डोकी म्हणजे खोकी झालीत, त्या स्मार्टफोनचे गुलाम झालात, नको नको ते संस्कार त्याच्यामुळेच होत आहेत. त्यावर अशोक मामा म्हणतात, जाऊ दे, कुणीच कुणाला काही बोलायला नको. आणि अशोक मामा जाऊन सोप्यावर बसतात. संयमी त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, सॉरी, मला माहिती आहे माझं चुकलं. आणि ती म्हणते, म्हणजे मी पार्टीला गेले म्हणून नाही, ॲक्च्युली मला पार्टीला खूप मजा आली, पण
त्यावर ते विचारतात, पण काय? त्यावर संयमी म्हणते, पण मी मुद्दामून तुम्हाला आवडणार नाही हे मला माहीत असताना तुमच्या अगेन्स्ट काहीतरी करण्यासाठी पार्टीला गेले. रेबेल विदाऊट अ कॉस्ट अशी म्हणायची मम्मा मला. मला असं वाटलं आजोबा कोण आहेत मला नाही म्हणणारे, म्हणून मी पार्टीला गेले आणि चुकलंच माझं. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, मग हे मला आज तुला विचारावंसं का वाटतंय? त्यावर संयमी म्हणते, कारण मला असं वाटतंय की तुम्ही मला आज ओरडणार नाही आहात. त्यावर ते म्हणतात, म्हणजे ओरडणारे आजोबा वाईट आणि न ओरडणारे चांगले एवढंच आहे ना? अशोक मामा पुढे म्हणतात, बाळा, या जगात आपल्याला न आवडणारे खूप माणसं भेटतात. मोठी माणसं पण आपल्याला बोलतात, पण ते आपल्या भल्यासाठी. आणि आज जरी मी तुला ओरडलो नसलो तरी उद्या ओरडू शकतो. आणि हो, उद्या आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. त्यावर संयमी विचारते, व्हॉट? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो, त्यांनाही कळेल की तू काही गुन्हेगारी वृत्तीची मुलगी नाही आहेस. पण तरीही जाऊन त्यांच्याशी बोलायचं, आपली चूक कबूल करायची. पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी असतात. त्यांची भीती नाही तर आदर वाटला पाहिजे. पुढे ते म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी तुला अटक केली नाही ना, तर त्यांचा तो विश्वास मोडता कामा नये. कळलं? जा आता घरी जा आणि मावशीला स्वयंपाकात मदत कर. संयमी जायला निघते आणि परत फिरून येऊन अशोक मामांच्या गळ्यात हात टाकते आणि त्यांना म्हणते, थँक्यू आजोबा. हे बघितल्यावर अशोक मामांना खूप बरं वाटतं आणि ते म्हणतात, तुलाही थँक्यू, कारण आज तुम्हाला पहिल्यांदा आजोबा म्हणालीस. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.